नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com आणि माझ्यासोबत आहेत राजश्री शिंदे. प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव येतो आहे NCPAचा आणि राजश्री ताईंबद्दल मला थोडं सांगायचं आहे की NCPAतर्फे मराठी नाटकांसाठी त्या खूप काही करत आहेत. प्रेक्षकांनी ह्या सगळ्या त्यांच्या उपक्रमांना प्रतिसाद देणं गरजेचं आहे. दर्पण असो, ग्रंथाली असो, प्रतिबिंब असो, हे सगळे जे मराठीचे नाट्योत्सव आहेत इतके ग्रेट आहेत आणि ह्यावेळेलाही जे सिलेक्शन आहे प्रतिबिंबचं, नाटकांचं म्हणा, वर्कशॉप्स आहेत. थँक्यू, खूप कौतुक आहे आणि अभिनंदन, कारण सगळी चांगली नाटकं क्युरेट झालेली आहेत. मला सांगा ना, नेमकं हे NCPAचं हे प्रोसेस, म्हणजे मराठी नाटकांकडे बघण्याचा NCPAचा अप्रोच कसा आहे आणि प्रतिबिंब करण्यामागची तुमची भूमिका? अ, बघ, मराठी नाटकं करण्यामागचा अप्रोच मला असं वाटतं काही अ, वेगवेगळ्या विषयांची नाटकं जी आपल्या मराठी रंगभूमीवर येतात. काही नाटकं प्रायोगिक, काही नाटकं व्यावसायिक आहेत, तर काही व्यावसायिक नाटकं इथे येत नाहीत तितक्या पद्धतीने. नॉर्मली काय होतं, फेस्टिवलमध्ये आपण 4 दिवसांचं किंवा 3 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांची नाटकं एकत्र आणायचा प्रयत्न करतो. याही वर्षी तोच प्रयत्न केला गेलेला आहे. जसं मगाशी कोणीतरी म्हणालं, नाटक फक्त नाटक असतं, प्रायोगिक आणि व्यावसायिक असं काही नसतं. सो त्याच गोष्टीला धरून की बाबा नाटकाचा विषय काय आहे आणि फेस्टिवलमध्ये काय होतं, नाटक झाल्यानंतर लोकं नाटकाबद्दल चर्चा करतात हो. आणि आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे आहे की लोकांनी नाटकाबद्दल चर्चा करावी आणि हे नाटक का ह्या विषयावर तिने केलं आहे किंवा या मागचा उद्देश काय होता लेखकाचा हे नाटक करायचा. तर फेस्टिवलमध्ये काय होतं की अशा प्रकारे एक लाईक माइंडेड लोकं नाटक बघायला येतात आणि मग ते नाटकानंतर विचारांची देवाणघेवाण होते आणि आय थिंक सो एक स्टेज आहे हा. प्रतिबिंबचा हा एक स्टेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही व्यावसायिक म्हणा किंवा प्रायोगिक म्हणा, सगळेच कलाकार एकत्र येतात, सगळेच तंत्रज्ञ एकत्र येतात आणि त्यांनी ते जे रेग्युलर करतात तेच प्रेझेंट करतात. पण काय होतं, एक चर्चा होते फेस्टिवलमुळे आणि त्याच्यानंतर एक डायलॉग वाढतो नाटकाचा, प्रेक्षकांचा आणि आर्टिस्टचा. आणि जसं तू म्हणालीस की NCPAत मराठी कार्यक्रम आम्ही करतोय. सो तो तसा प्रयत्न म्हणजे नेहमीच आहे की गुजराती नाटकं पण म्हणा किंवा मराठी नाटकं पण म्हणा किंवा हिंदी नाटकं पण म्हणा, तसा एक ओव्हरऑल प्रयत्न आहे की सगळ्याच चांगल्या विषयांवरची नाटकं NCPA जास्तीत जास्त व्हावी आणि मराठीमध्ये तर म्हणजे इतका अप्रतिम कंटेंट आहे की हे नाटक सिलेक्ट करायचं किंवा हे नाटक नाही करायचं. सो थोडासा तो डिफिकल्ट होऊन जातो. जर तुझ्याकडे 3 दिवसाचं फेस्टिवल असेल, तर त्या 3 दिवसामध्ये 2 थिएटरमध्ये तू काय प्रोग्राम करशील? सो ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये असतात. कोणत्या एज ग्रुपच्या ऑडियन्स आपल्याकडे येते आणि काय विषयांची नाटकं आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल साधून आमचा प्रयत्न असतो की सगळ्यांना त्या फेस्टिवलमधून काहीतरी परत घेऊन जाता यावं. आणि हो, तसाच प्रयत्न केला आहे ह्याही वर्षी. आणि एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की तुम्ही सबटायटल्स दाखवता नाटकांचे. म्हणजे हे बऱ्याच लोकांना आम्ही सांगितल्यावर त्यांना एक्सप्लेन करावं लागलं की नेमकं नाटकाला कसं सबटायटल्स, पण इट हेल्प्स. ते खूप हेल्प करतं. कलगीतुराच्या वेळेला बघितलं होतं की काही गोष्टी नाही, ते बरं वाटतं म्हणजे आहे तर. आणि जर नॉन महाराष्ट्रीयन येतात आणि NCPAला येतात, ही खूप चांगली जमेची बाजू आहे. ती जी देवघेव होते 2 भाषांमधल्या 2 वेगळ्या रंगभूमीवरच्या नाटकांची एकमेकांमध्ये जी देवघेव होते, ती खूप गरजेची आहे. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना. सो बेसिकली काय आहे, मी जसं तुला म्हणाले की मराठीतला आपला कंटेंट म्हणजे इतका बेस्ट आहे आणि खूप लोक मी बघितली आहेत ज्यांना मराठी भाषा कळत नाहीत. कधी कधी विचारतात, अरे वो मराठी फिल्म कितना अच्छा था, अरे वो मराठी नाटक मुझे, लेकिन मुझे समझ में नहीं आता है. तो जेव्हा त्यांना नाही समजत आहे, ओके, ते सबटायटलनी काय होतं की खरंच नाही समजत आहे त्यांना ती भाषा, पण त्यांना तो कंटेंट बघायचा आहे, त्यांना ते मराठी नाटक बघायचं आहे. आता खूप लोकांनी विचारलं, अरे मी पुरुष नाटकाबद्दल खूप ऐकलं आहे, हमें वो देखना है. तर मग त्याच्यात सबटायटल आहेत, ओ हम आएंगे. तर ज्या लोकांना ती भाषा कळत नाही त्या लोकांनाही ते नाटक बघता यावं. आणि जसं मी म्हणाले की फेस्टिवलमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांची नाटकं आहेत आणि मग त्यांना ती नाटकं बघता येतात आणि मग दे आर लाईक अमेज्ड. मराठीतला कंटेंट म्हणजे बापरे, आम्ही फक्त फिल्म्स पाहतो त्या OTTवरती सबटायटल, पण काय कंटेंट आहे. लाईव्ह आर्टिस्टला बघणं आणि ते 4-चौघीसाठी पण आमच्याकडे असा प्रतिसाद जेव्हा आम्ही नाटक केलं होतं आणि काही हिंदी भाषिक लोक आले होते, त्यांनी पाहिलं आणि त्यांना नाहीच कळत, कारण ते वेगवेगळ्या म्हणजे काही साऊथ इंडियन होते आणि वगैरे त्यांना नाही कळत ती. पण ते आले आणि म्हणाले,
दिस इज अमेझिंग. वाव. तर हे असे म्हणजे ज्या लोकांना नाही कळत त्यांच्यापर्यंत पण ही नाटकं पोचली पाहिजेत. सो सबटायटल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट केस. संगीत देवबाभळेचे आम्ही आत्ता फोटो बघितले, 555वा प्रयोग झाला आणि असं भरलेलं टाटा थिएटर, इतकं ह्यूज एवढा एक्सपिरियन्स होता. तुमचा काय अनुभव होता? सो संगीत देव बाभळीचा म्हणजे थोडासा इमोशनल एक्सपिरियन्स होता. कारण आम्ही ते नाटक प्रतिबिंब फेस्टिवलमध्ये यापूर्वी केलेलं आहे. ह्यावेळी काय केलं, आम्ही टाटा थिएटरमध्ये जेव्हा बॉक्स सेट करतो त्यावेळी लेफ्ट आणि राईटचे काही म्हणजे हॅम्पर्ड सीट होतात, कारण त्यांना दिसत नाही व्यवस्थित ऑडियन्सला, तर ते आम्ही ब्लॉक करतो. पण ह्यावेळी काय झालं की एक परेश रावलांचा इंटरव्ह्यू होता जो हो, सोशल हो. मीडियावर खूप म्हणजे व्हायरल व्हायरल झाला. झालं. आणि अपॅरेंटली आमचा शो नेक्स्ट वीकला NCPA होता. आणि खूप लोकांचे फोन यायला लागले की आम्हाला सीट्स हवेत पण शो इज फुल. आणि त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणाली की ज्या लोकांना लँग्वेज कळत नाही ते सुद्धा ते म्हणतात की सुद्धा. वी वॉन्ट टू वॉच दिस प्ले पण तिकीट्स नाही आहेत. मग काय करावं लागलं की आम्हाला असा कॉल घ्यावा लागला. आम्हाला ते लेफ्ट आणि राईटचे दोन्ही सीट्स ओपन करावे लागले ओके. प्रेक्षकांसाठी. आम्ही त्या पद्धतीने तो सेट तसा बसवला. आणि तू बिलीव्ह नाही करणार गायत्री, मी टाटा थिएटरमध्ये आजपर्यंत हिंदी, इंग्लिश, मराठी सगळी नाटकं म्हणजे भरपूर लँग्वेजमधली नाटकं बघितली आहेत. पण टाटा थिएटरची कपॅसिटी मोर दॅन 924 आहे. ह्या शोसाठी जवळजवळ 978 सीट्स म्हणजे पूर्ण टाटा थिएटर फुल आणि एकही एम्प्टी सीट नाही आहे. तो जो एक्सपिरियन्स होता, नाटक जसं संपलं किंवा नाटक झाल्यानंतर जेव्हा कलाकार स्टेजवर आले, लोकं रडत होती. आणि यू सी दॅट इन फ्रंट ऑफ यू. म्हणजे मला बोलण्यामध्ये पण हे होतंय. आणि ते 10 मिनिटं जोपर्यंत हे कलाकार सांगतायत की आम्ही लाईव्ह गातो हो, हो, हो. आणि ते त्या ज्या सांगतात. गोष्टी त्या इंट्रोड्यूस करतात कास्टला वगैरे, सगळी मंडळी उभी आहेत. म्हणजे याच्यापेक्षा अजून तुला आणि पूर्ण फुल थिएटर म्हणजे ऑडियन्स उभं आहे एका नाटकासाठी. आणि ते संगीत देवबाभळीची प्राजक्तनी मला खूप अशा गोष्टी सांगितल्या जेव्हा त्यांनी सुरुवात केली होती आणि जेव्हा ते नाटक रंगभूमीवर पहिलं आलं होतं आणि मग ते 20 प्रयोगानंतर काय झालं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला थोडीशी त्याची माहिती आहे की कसं ते एका कॉम्पिटिशनमधून ते होय, मग पुढे होय. त्याचं फुल फ्लेज नाटक झालं. आणि टू सी असा प्रतिसाद ऑडियन्सचा टाटा थिएटरमध्ये मी कोणत्याच नाटकासाठी इंग्लिश, मराठी किंवा हिंदी, गुजराती पाहिलंच नव्हता. त्यामुळे मला ते असं होतं की काय कंटेंट आहे यार, म्हणजे आपल्याकडे किती मोठा असा छान असा कंटेंट आहे. तर खूप छान फिलिंग होती म्हणजे ते भद्रकालीच्या सगळ्या टीमसाठी आणि आमच्यासाठी पण की आणि यू कॅन सी एवढा मराठीचा प्रेक्षक आहे. आपण आहे. म्हणतो कुठे आहेत ऑडियन्स, अरे आहे, हे काय आहे, ऑडियन्स. आहे. जेवढं चांगलं देणार तेवढे प्रेक्षक पण तेवढे हो, येतात हो, चोखंदळ. हो. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रतिबिंबमध्ये 2 वर्कशॉप आहेत. त्याबद्दल सांगा. कारण सचिन शिंदे पण आज नाही आहेत, इथे उपस्थित नाहीत, गीतांजलीताई पण नाही आहेत. तर त्याबद्दल थोडं सांगा. कारण स्टोरी टेलिंग ॲप खूप आता सध्या आहे चर्चेत. त्या अनुषंगाने गीतांजलीताईंचं आहे आणि सचिन शिंदे सरांचा मास्टर क्लास आहे. ते म्हणजे बघायलाच नको. त्याबद्दल थोडं एक प्रेक्षकांना. सो सचिन शिंदेचा वर्कशॉप सॅटरडेला आहे आणि ॲक्टिंगचं बेसिक ॲक्टिंगचं वर्कशॉप आहे. पण त्याच्यामध्ये तो थिएटरविषयी बेसिक गोष्टी इन टर्म्स ऑफ नॉट ओन्ली द थिएटर एक्सरसाइजेस किंवा आपल्या ज्या बेसिक स्टोरी टेलिंग असते थिएटर थ्रू, त्याच्या व्यतिरिक्त तो त्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे, त्यांनी इतकी जी नाटकं बसवलेली आहेत आणि तो म्हणजे त्याचं खूप मोठं काम आहे. म्हणजे टेलिव्हिजन म्हणा किंवा तो आता युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो तर आणि वर्कशॉप रेग्युलरली घेतो. तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्या यंग मुलांबरोबर काम करण्याचा आणि त्यातून नाटक तयार करण्याचा, तो मी खूप जवळून पाहिला आहे. मी 2 वर्कशॉप त्याचे पाहिलं जवळून. तो जो एक्सपिरियन्स माझ्यासाठी होता, तर मला असं वाटलं की हे खूप महत्त्वाचं असं आहे की एक एखादा एक्सपिरियन्स कलाकार त्याच्याकडे असलेल्या गोष्टी तुम्हाला इतक्या व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतोय. सो म्हणून ह्या पूर्ण थिएटर वर्कशॉप जो सचिन करतोय आणि त्याची आत्ताची जी सध्याची नाटकं आहेत म्हणजे आपण सगळ्यांनीच पाहिली आणि आपण सगळेच फॅन आहोत. सो मला असं वाटलं हे खूप महत्त्वाचं वर्कशॉप होईल आणि खूप त्याला रजिस्ट्रेशन आणि चांगला प्रतिसाद आम्हाला आत्तापर्यंत आलाय. ही संधी दौडू नका. काही सीट्स रिकाम्यात, प्लीज रजिस्टर करा. बुक माय शोवरती शोवर अवेलेबल अवेलेबल आहे. रजिस्ट्रेशन. त्याच्या व्यतिरिक्त गीतांजली कुलकर्णींचं म्हणायचं झालं तर शी इज सो ब्रिलियंट.
इन टर्म्स ऑफ आणि ती थिएटरचे वर्कशॉप्स किंवा ड्रामा स्कूलमध्ये ती ज्या पद्धतीने तिचे वर्कशॉप्स होतात, थिएटरचं म्हणजे तिचं काम असं अगदीच सुंदर आहे. आणि त्यात ती आपल्याला सांगणार आहे की तुम्ही ज्या स्टोरीज सांगताय, इट्स नॉट ओनली अबाउट की तुम्ही ज्या स्टोरी सांगतायत, पण तुम्ही लहान मुलांना त्या स्टोरीज कशा सांगाल. जर तुम्ही एखादी साधी कोणतीही गोष्ट सांगत असाल, पण ती लहान मुलांना तुम्ही कशी सांगाल, Wow. म्हणजे ती लहान मुलाच्या लक्षात कशी राहील. माइट बी त्या लहान मुलाच्या मनामध्ये काय विचार येतील किंवा ते चेंज होईल, ते त्याच्या लक्षात राहील ॲज ही ओर शी ग्रोज. पण ती गोष्ट कशी सांगितली पाहिजे, काय तुमचं एक स्टोरी सांगण्यामागचं हे असलं पाहिजे. सो ती त्या गोष्टी तिच्या स्टाईलमध्ये लोकांपर्यंत म्हणजे ते पोहोचणार आहे. तर मला असं वाटलं हे खूप इंटरेस्टिंग वर्कशॉप आहे, कारण खूप असे पॅरेंट्स मी बघते खरंच, हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर स्टोरी तुम्ही एक नॉर्मल स्टोरी लहान मुलांना कशी सांगाल, आणि ती स्टोरी जनरली तुम्ही कशी सांगाल. सो एक ते तसं वर्कशॉप ती करते आणि त्यालाही खूप छान प्रतिसाद मिळतोय. सो आणि गीतांजलीच्या बाबतीत म्हणजे तिचेही वर्कशॉप्स मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्याच्यात खूप गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत. सो प्रत्येकाला म्हणजे याच्यातून काहीतरी शिकता यावं. आणि जर हे 3 तासाचे किंवा 4 तासाचे वर्कशॉप्स आहेत, पण नंतर खूप लोकांना इंटरेस्ट असतो की आता याचं नेक्स्ट काय, हां. तर मग आम्ही त्याला नेक्स्ट त्याचं दुसरं वा, वा. वर्कशॉप की लोकांना मग ओके मला अजून याच्यामध्ये डीपमध्ये जास्त शिकायचं आहे, हे फक्त इंट्रोडक्शन होतं पण मला अजून शिकायचं आहे, मग त्या पण गोष्टी आपण त्याच्यामध्ये कंटिन्युटी करतो. सो ह्या पद्धतीने ते दोन्ही प्लॅन केलेले आहेत नाही, वर्कशॉप. आणि लहान मुलांना सोशल मीडिया, मोबाईल हो, फोन पासून म्हणजे, दूर ठेवण्यासाठी गोष्टींचा पर्याय निवडा. बेस्ट आहे तो, कारण म्हणजे लहान मुलांना इझी झालंय की तुम्ही स्क्रीन ऑन करून द्या, मग ते जेवतात स्क्रीन बघून किंवा आणि ते कंटिन्युअसली स्क्रीनला एडिक्ट होऊन गेलेले आहेत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत माइट बी आताच्या करंट पॅरेंट्ससाठी व्हेरी आपण इंटरेस्टिंग. लहान होतो त्या गोष्टी म्हणजे ते इमॅजिन करून आपण स्वतःचं कसं असेल कसं आजीच्या गोष्टी किंवा झोपताना होय. सगळ्या आई सांगायची त्या गोष्टी. आता मी असं कोणाला बघितलं नाहीये की गोष्ट सांगतायत म्हणून इमॅजिन करणंच विसरून गेलेत आता. म्हणजे ते आय थिंक थोडासा तो चेंज माइट बी हलका फुलका पॉसिबल आहे. पॉसिबल आहे. नक्कीच. थँक्यू. खूप सुंदर पुन्हा एकदा प्रतिबिंब मराठी Pleasure. नाट्य उत्सव आणल्याबद्दल Pleasure. आणि एवढे छान छान क्युरेट केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद राजेश्री. Thank you. थँक्यू. Thank you.